गुन्ह्यातील आरोपींना 20 वर्षे कारावासाची शिक्षा व दंड। 4 सदरचे काम सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सो श्रीमती जे मोहंते साहेब यांच्यासमोर चालून यातील आरोपी नंबर 1 मुनीर खुदबुद्दीन नदाब यास जत पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामधील भारतीय दंड संहिता कलम 392 376 प्रमाणे आरोपी क्रमांक 1 यास 376 गुन्ह्यामध्ये 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 50,000 रुपये दंड न भरल्यास 2 महिन्याची साधी कैद तसेच कलम 392 गुन्ह्यामध्ये 7 वर्षे सक्त मजुरी व द्रव्यदंड रुपये 50,000 दंड भरल्यास 2 महिने साधी कैद आणि आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून रक्कम देण्यात यावी अशी शिक्षा सुनावण्यात आली। या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती उज्ज्वला करवते यांनी काम पाहिले। तपासी अंमलदार सपोनी SG मोहिते व दिलीप जगदाळे उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांनी गुन्ह्याचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले। या थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 26/9/2019 रोजी फिर्यादी पीडिता महिला ही एकटी जतला जाण्यासाठी बस स्टॉपवर थांबली असता आरोपीने तिला जत येथे सोडतो असे सांगून पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी मारुती 800 कार MHW MH12 BP 9414 मध्ये बसून निगडी गावची पुढे रस्त्याच्या उजव्या बाजूस पोहन चक्कीकडे जाणारे कच्च्या रस्त्याने गाडी निर्मनुष्य ठिकाणी नेऊन फिर्यादीच्या गळ्यास चाकूचा धाग लावून तिच्यावर गाडीत बळजबरीने बलात्कार केला व तिला जीवे मारण्याची धमकी देऊन कानातील सोन्याची फुले साकया बुगड्या व मोबाईल काढून घेतला म्हणून लगेच फिर्याद दाखल केली। सदर कामी सरकारी पक्षातर्फे एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले। या कामी फिर्यादी व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली। यासाठी कोर्ट पैरवी अधिकारी PSI संजय कापूरकर, मपोशी 2547 रेखा खोत आणि मपोशी 2529 सुनीता आवळे, मपोशी 2518 सुप्रिया भोसले तसेच जत पोलीस ठाण्याचे पैरवी अंमलदार तुकाराम बंडगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले व त्यांनी सरकार पक्षास मदत केली।